हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज मी माझं लिपस्टिकचं कलेक्शन दाखवणार आहे की जे की खूप दिवसांचं आहे. सगळ्या मुलींकडे मेकअपचे खूप सारे प्रोडक्ट असतात, पण ते एकाएकी जमा होत नाहीत. तर आतापर्यंत माझ्यासारखं तुम्हा सर्वांचं होत असेल. एक लिपस्टिक इकडे, एक लिपस्टिक इकडे, एक लिपस्टिक पर्समध्ये, असा खूप सारा पसारा होतो. तर त्याला मला आज एक ऑप्शन भेटला. टन हा आहे लिपस्टिकचा बॉक्स. ऑर्गनायझर म्हणून मी वापरणार आहे याला. आणि असा बॉक्स तुम्हाला ऑनलाईन सुद्धा भेटून जाईल, किंवा मग तुमच्या जवळ एखादं कॉस्मेटिक स्टोअर असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही विचारा, तिथे सुद्धा असा एखादा बॉक्स तुम्हाला मिळून जाईल. तर आता मी सगळ्या लिपस्टिक शोधते, स्वतः शोधते, नंतर मी तुम्हाला सुद्धा दाखवते. याच्यामध्ये मला हे एक भेटलं. याच्यात सगळे इयर टॉप्स जे छोटे छोटे असतात ते इकडे तिकडे पडून जाऊ नये म्हणून मी याच्यात स्टोअर करते. छान वाटतं आणि वस्तू सुद्धा इकडे तिकडे कुठे जात नाही. आणि फायनली मला सगळ्या लिपस्टिक मिळालेल्या आहेत आणि ते सगळं बघून मी शॉक झालेली आहे. मला स्वतःला बिलीव्ह नाही होते की माझ्याकडे इतक्या साऱ्या लिपस्टिक आहे. काउंट करू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 17 लिपस्टिक आहे आणि 2 लिप बाम आहेत. आणि त्याच्यात अजून एक लिप ग्लॉस मला भेटला नाही. इतक्या साऱ्या, खरंच मला स्वतःवर विश्वास नाही होते की मी इतकी लिपस्टिक प्रेमी पण नाहीये, तरी पण माझ्याकडे इतक्या लिपस्टिक कस काय. तर याच्या मागे सुद्धा एक स्टोरी आहे, ती सुद्धा मी सांगते. तर ही होती माझी फर्स्ट लिपस्टिक, जेव्हापासून मी लिपस्टिक यूज करायला लागले. आणि याचा शेड आहे पिंक. आणि इतुशी बाकी आहे, आता भरपूर यूज केली मी. त्यानंतर ही आहे लॅक्मेची लिपस्टिक आणि शेड आहे. ही लिपस्टिक माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण की ही मला गिफ्ट मध्ये आलेली आहे. जेव्हा आमचं लग्न ठरलं होतं तेव्हा यांनी ही आणि अजून एक शेड आहे ही, ह्या 2 लिपस्टिक मला गिफ्ट केलेल्या होत्या. आणि ह्याचा सुद्धा शेड खूप सुंदर आहे, तुम्हाला दाखवते. ती सुद्धा संपत आली आहे, मी खूप यूज केलेली आहे. एकदम लाईट आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर ही आहे स्विस ब्युटीची. शेड याचा सुद्धा छान आहे. आणि ही लिपस्टिक आमचं जेव्हा लग्न ठरलं त्या शॉपिंग मध्ये मी ही लिपस्टिक घेतलेली होती आणि ही जास्त यूज नाही केलेली मी, त्याच्यामुळे अजून भरपूर आहे. त्यानंतर हे आहेत लिक्विड मधल्या लिपस्टिक्स. आणि हा कॉम्बो होता, मी ऑनलाईन मेशोवरनं मागवला होता. आणि ह्या माझ्या कलेक्शन मधल्या फर्स्ट लिक्विड लिपस्टिक आहेत. तर आपण आता शेड बघूया. असा आहे हा पहिला शेड. हा आहे दुसरा शेड. आणि हा आहे तिसरा शेड.
मला अजिबात सूट होत नाही लिक्विड लिपस्टिक, आणि मला तिन्ही शेड आवडलेले नाही, त्याच्यामुळे मी त्या यूज सुद्धा केल्या नाहीत. त्यानंतर लिक्विडमध्ये माझ्याकडे अजून ही आहे. तसं मी लिक्विड लिपस्टिक खूप कमी यूज करते. खूप डार्क शेड आहे, पण लिप ग्लॉस लावल्यानंतर हा लाईट यूज करता येतो आणि छान वाटतो. म्हणजे लिक्विड लिपस्टिक मध्ये फक्त हा शेड मी यूज करते सध्या. आणि ही लिक्विड लिपस्टिक यूज करण्याच्या मागचं कारण म्हणजे ही खूप लॉंग लास्टिंग आहे आणि खूप छान आहे. कलर शेड मला खूप छान दिसतो. त्यानंतर ही आहे ADS ची मॅट लिपस्टिक, जी की मी अजूनपर्यंत एकदा पण यूज केलेली नाहीये. शेड छान आहे. याच्या मागची स्टोरी अशी आहे की हा आपला स्टोअरचा पीस आहे आणि तो थोडासा डॅमेज झालेला होता, आणि डॅमेज असल्यामुळे मी तो घरी घेऊन आली. माझ्या फ्रेंडचं लग्न होतं आणि तेव्हा मी ही लिपस्टिक परचेस केली होती, जी की खूप यूज केली मी, संपत आली आणि शेड पण फार सुंदर आहे. त्यानंतर हे 2 शेड जे मी असंच डेली यूजसाठी घेतले होते, एका स्टोअरमधून घेतले होते, तर ते पण मी तुम्हाला दाखवते. माझ्याकडे शक्यतो डार्क शेड जास्त आहेत, माहित नाही का बरं, पण डार्क शेड खूप जास्त आहेत माझ्याकडे. हा पण आहे. त्यानंतर हा सुद्धा एक आहे, याची स्टोरी मला आठवत नाही, हा माझ्या कलेक्शन मध्ये कसं काय आला, पण छान आहे. जवळपास हा आणि हा मधचा सारखा दिसतोय. त्याच्यानंतर हा सुद्धा एक आहे लॅक्मे मध्ये, तो पण पिंकच आहे. माझ्याकडे मोस्टली पिंक शेड जास्त आहेत, मला पिंक आवडतो म्हणून माझ्याकडे जास्त पिंक लिपस्टिक आहेत. त्यानंतर हा सुद्धा माझा एक फेवरेट आहे, पूर्ण संपलाय, तुम्ही बघू शकता. थोडं सुद्धा लागत नाही, पूर्ण संपलेला आहे. आता हा बाजूला काढावा लागेल, याची स्टोरी मला आठवत नाही. आणि हा पण मी गावाला गेलेली होती एका वेडिंगसाठी, तर तिकडनं घेतला होता. शेड पण इतका सुंदर नाहीये आणि क्वालिटी पण इतकी खास नाही, त्याच्यामुळे तो मी जास्त यूज केलेलाच नाहीये. त्यानंतर ही एक लिपस्टिक आहे जिची हालत खूप खराब झालेली आहे, मे बी माझ्याकडून पडली होती, आणि हा सुद्धा शेड मला यांनी गिफ्ट केलेला आहे. खूप छान शेड आहे, पण लाईट आहे, त्याच्यामुळे तो मी जास्त यूज नाही केलेला आहे. त्यानंतर हे 2 लिप बाम आहेत, जे मी डेली यूज मध्ये यूज करत असते. आणि अशा प्रकारे माझ्या लिपस्टिक्स अरेंज झाल्या आहेत. सगळ्या नाही मावल्या, काही मावल्या आहे, पण ठीक आहे, सुंदर दिसतंय. तर तुमचाही जर पसारा होत असेल तर तुम्ही सुद्धा असे छोटे छोटे ऑर्गनायझर शोधा किंवा तयार करा आणि असा पसारा सगळा सुंदर दिसेल असा सजवा. माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.